सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळात अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे नीती। भ्रष्ट रे तुम्ही सद्गुणी का व्हाना, भ्रष्ट रे तुम्ही सद्गुणी का व्हाना, म्लेंछा कित्ता ध्याना जगा माझी, म्लेंछा कित्ता ध्याना जगा माझी। आता पुरे झाले सोंग भूदेवाचे, आता पुरे झाले सोंग भूदेवाचे, धूर्त नट त्याचे जगी छी थू, धूर्त नट त्याचे जगी छी थू। शरण जाऊनी त्यांची क्षमा मागा, शरण जाऊनी त्यांची क्षमा मागा। आत्मपरीक्षण तुम्ही नाही दुजी जागा तुम्हासाठी, नाही दुजी जागा तुम्हासाठी। आत्मपरीक्षण तुम्ही द्यावा थारा, आत्मपरीक्षण तुम्ही द्यावा थारा। मत्सरा आवरा ज्योती मने, मत्सरा आवरा ज्योती मने। महाखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की जे स्वतःला श्रेष्ठ समजतात ते प्रत्यक्षात भ्रष्ट व स्वार्थी झाले आहेत। ते भूदेव म्हणजे देवासमान असल्याचे सोंग घेतात, पण त्यांच्या वागणुकीत प्रामाणिकपणा नाही। त्यामुळे लोकांनी अशा ढोंगीपणाचा तिरस्कार केला पाहिजे। फुले पुढे सांगतात की अशा लोकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, मत्सर व अहंकार सोडला पाहिजे आणि समाजातील सर्व लोकांना समान मानले पाहिजे। जर त्यांनी आपली चूक मान्य करून क्षमा मागितली आणि सद्गुणी वर्तन केले तरच त्यांना समाजात योग्य स्थान मिळेल। या अखंडामध्ये महात्मा फुले समाजातील ढोंग, अन्याय आणि जातीय अहंकार यांचा निषेध करतात। ते लोकांना आत्मपरीक्षण करून चांगल्या मार्गाने वागण्याचा संदेश देतात। यामध्ये फुले समाजातील अन्याय व ढोंगी श्रेष्ठत्वावर टीका करून सर्वांनी आत्मपरीक्षण करून सद्गुणी जीवन जगावे असा संदेश देतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद।